आता अर्थसंकल्पाच्या अगोदर ही महत्त्वाची जिल्हा नियोजन बैठक झाली आज। सर्व लोकप्रतिनिधींनी यामध्ये सहभाग घेतला आणि अनेक विषयांवर यामध्ये चर्चाही झाली। यावेळचं जे इतिवृत्त जे होतं त्याला मान्यता, त्या अनुपालन अहवाला मान्यता, त्याचबरोबर 24-25च्या खर्चाचा आढावा झाला, 25-26च्या प्रारूप आराखड्याला मान्यता दिली आणि त्याचबरोबर पाणी आणि शाळा आणि कचऱ्याचं विल्हेवाट या संदर्भात देखील चर्चा यामध्ये झाली। हॉस्पिटलच्या आरोग्य विभागाच्या संदर्भात देखील चर्चा झाली आणि यामध्ये आता स्मार्ट PHC तयार करणं, माझी शाळा आदर्श शाळा करणं, शाळेचा पटसंख्या जी आहे वाढवणं आणि जे आपले PSC आहेत त्यांची जी दर्जा उन्नत करणं, दर्जोन्नती करणं, जेणेकरून तिथंच लोकांना सुविधा मिळतील स्मार्ट PHCच्या माध्यमातून। तसं सांगली सातारा जिल्ह्यामध्ये देखील त्या जिल्हाधिकारी आणि COने ते काम केलं आणि म्हणून जिल्हाधिकारी आणि CO आणि त्यांचे संबंधित विभागातले अधिकारी यांना एक कलेक्टिव्ह टीम बनवून याच्यावर काम करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत।